आणखीन एक मोठी बातमी आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि पावसाचा जोर जर असाच राहिला तर पंचगंगा नदी लवकरच इशारा पातळी गाठू शकते। कोल्हापुरातील नागरिकांचं स्थलांतर करायला सुरुवात करण्यात आली आहे। सुतारवाड्यातील 8 कुटुंबांचं रात्री स्थलांतर करण्यात आलं। जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेलेत। या पावसामुळे गगनबावडा अंबा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि आज होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा देखील पावसामुळे स्थगित करण्यात आलेल्या आहेत। कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जाते। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, किती फुटांवरती आहे पंचगंगेची पाणी पातळी आणि त्यामुळे आता सुरक्षेच्या दृष्टीने काय पावलं उचलली जात आहेत? श्वेता, कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये जरी पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रामध्ये मात्र दमदार पाऊस होताना पाहायला मिळते। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसून येते। मी सध्या आता पंचगंगा घाट परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहायला गेले तर गायकवाड बंगल्यापर्यंत आहे ते पंचगंगा नदीचं पाणी आलेलं आहे। त्यामुळे गंगावेश ते शिवाजी पूल हा मार्ग आहे तो वाहतुकीसाठी सध्या बंद केलेला आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती 38.9 इंचांच्या वरती आहे ती गेलेली आहे। 39 फूट ही इशारा पातळी आहे आणि ती इशारा पातळी काही तासातच पंचगंगा नदी गाठणार आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते। लो लाईन एरियामध्ये सध्या पाणी शिरत असल्यामुळे या परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर आहे ते प्रशासनानं हाती घेतलेलं आहे। सुतारवाडा या परिसरातल्या 8 कुटुंबांचं 28 व्यक्तींचं स्थलांतर आहे ते महानगरपालिकेने केलेलं आहे। याशिवाय जिल्ह्यामध्ये एनडीआरएफच्या तुकड्या सुद्धा आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन या सगळ्या परिस्थितीवरती सध्या लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळते। विशाळगड ज्या परिसरामध्ये गजापूर या ठिकाणी दंगल झाली होती त्या परिसरामध्ये काल 232 मिलीमीटर या पावसाची नोंद आहे ती झालेली आहे। त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। अनेक बंधारे आहेत ते जिल्ह्यातले पाण्याखाली गेलेले आहेत। 86 बंधाऱ्यावरून आहे ते वाहतूक सध्या बंद झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे गगनबावडा आणि आंबा मार्गे कोकणाशी संपर्क होता तो कोकणाशी संपर्क आहे तो सध्या कोल्हापूरचा तुटल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। ज्यावेळी पंचगंगा नदी इशारा पातळी गाठेल त्यावेळी अनेकांना स्थलांतर होण्याच्या नोटिसा सुद्धा आहे ते प्रशासनानं दिलेल्या आहेत। त्यामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर 2019 आणि 21 सारखी पूरस्थिती यावर्षी सुद्धा उद्भवण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते आणि आलमट्टी प्रशासनाची संपर्क साधून आलमट्टीतून विसर्ग वाढवण्याचा प्रयत्न आहे तो जिल्हा प्रशासनाचा असताना दिसून येतोय। ज्ञानेश्वर, या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून राहा आणि दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।